हा प्रश्न क्रमांक पहिला, भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेलेले पहिले महिला व्यक्तिमत्व कोण? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रतिभा पाटील. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुंबई. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 3, रक्तात ऑक्सिजन वहन करण्याचे कार्य कोणते प्रथिन करते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हिमोग्लोबिन. रक्तात ऑक्सिजन वहन करण्याचे कार्य हिमोग्लोबिन हे प्रथिन करते. प्रश्न क्रमांक 4, क्षयरोगावर कोणते औषध दिले जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्ट्रेप्टोमायसिन. क्षयरोगावर स्ट्रेप्टोमायसिन हे औषध दिले जाते. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला राष्ट्रपती कोण होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 6, भारतीय संसद किती सभागृहांची आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2. भारतीय संसद ही 2 सभागृहांची आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतातील धनुर्विद्या हा खेळ कुठल्या खेळात समाविष्ट आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आर्चरी. पुढचा प्रश्न, भारताचे केंद्रशासित प्रदेश किती आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 8. भारताचे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 10, हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिशा. ओडिशा या राज्यात हिराकुंड हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गॉडविन ऑस्टिन. गॉडविन ऑस्टिन हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेत हंगामा टाळण्यासाठी कोणते पदाधिकारी महत्त्वाचे असतात? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लोकसभा अध्यक्ष. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, श्रीहरिकोटा. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, हावडा. हावडा हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र दिन कधी साजरा होतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1 मे. महाराष्ट्र दिन हा 1 मे या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रगीत कोणते? कोणाला जर या प्रश्नांचे उत्तर येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वंदे मातरम. वंदे मातरम हे भारतातील पहिले राष्ट्रगीत आहे. प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिले रेल्वेगाडी कुठून कुठे धावली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई ते ठाणे. भारतातील पहिले रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे धावली. प्रश्न क्रमांक 18, भारताच्या सर्वोच्च न्यायालयात किती न्यायमूर्ती असतात? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 34. भारताच्या सर्वोच्च न्यायालयात 34 न्यायमूर्ती असतात. पुढचा प्रश्न, पंतप्रधान ग्रामसडक योजना कधी सुरू झाली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2000 मध्ये. प्रश्न क्रमांक 20, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, थार. भारतातील सर्वात मोठे वाळवंट थार हे आहे. पुढचा प्रश्न, ऑल इंडिया काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1985 मध्ये. ऑल इंडिया काँग्रेसची स्थापना ही 1985 मध्ये झाली. पुढचा प्रश्न, हरित क्रांती भारतात कोणी आणली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एम एस स्वामीनाथन. एम एस स्वामीनाथन यांनी भारतात हरित क्रांती आणली. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा विद्युत प्रकल्प कुठे आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिंगरौली. पुढचा प्रश्न, अमरावती कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आंध्र प्रदेश. अमरावती ही आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे.
प्रश्न क्रमांक 25. भारतातील पहिला अणुस्फोट कधी झाला? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1974 मध्ये. प्रश्न क्रमांक 27. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वड. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. पुढचा प्रश्न, इस्रोची स्थापना कधी झाली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1969 मध्ये. 1969 मध्ये इस्रोची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, शिवनेरी किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे. शिवनेरी किल्ला पुणे या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, विश्वकप फुटबॉल 2022 कुठे झाला? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जर्मनी. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा ज्वालामुखी बेट कोणते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बारन आयलँड. बारन आयलँड हे भारतातील सर्वात मोठे ज्वालामुखी बेट आहे. पुढचा प्रश्न, सिंहगड युद्ध कधी झाले? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1670 मध्ये. 1670 मध्ये सिंहगड युद्ध झाले. पुढचा प्रश्न, भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतिभा पाटील. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आशिया. पुढचा प्रश्न, गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आशियाई सिंह. गीर अभयारण्य हे आशियाई सिंह या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान जय विज्ञान हे घोषवाक्य कोणी दिले? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाजपेयी. जय जवान जय किसान जय विज्ञान हे घोषवाक्य अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलेले आहे. जय जवान जय किसान हे घोषवाक्य लाल बहादूर शास्त्री यांनी 1965 मध्ये भारत पाकिस्तान यांच्या युद्धावेळी दिले होते आणि जय जवान जय किसान जय विज्ञान हे घोषवाक्य अटल बिहारी वाजपेयी यांनी पोखरण अणुचाचणीनंतर 1998 मध्ये दिले. पुढचा प्रश्न, भारताचे रॉकेटमॅन म्हणून कोण ओळखले जातात? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारताचे रॉकेटमॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 39. विठोबा मंदिर कुठे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंढरपूर. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सरदार पटेल. भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे होते. पुढचा प्रश्न, शिलाँग कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेघालय.